तुम्हालाही साबुदाणा पापड किचकट वाटतो का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. भिजवलेला 4 वाटी साबुदाणा घ्यायचा. जसा उसळीसाठी भिजवतो ना तशाच पद्धतीने भिजवायचा. त्यामध्ये 5 वाटी पाणी उकळी आलेलं टाकून द्यायचं. अर्धी 1 वाटी पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. 1 तासासाठी झाकण ठेवून द्यायचं. 1 तासानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि एकदम बारीक असं फिरवायचं. फिरवताना बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर अजून थोडं पाणी गरम करून त्यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ टाकलं, जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. त्यानंतर 1 ते 2 मिनिटापर्यंत लगातार फिरून घ्यायचं. म्हणजे बॅटर छान असं सैलसर होईल आणि थोडी चकाकी पण येईल. एक एक पळी टाकायचं, हलकंसं पसरून घ्यायचं. आत्ता जरी जाड वाटले तरी वाळल्यानंतर एकदम काचेसारखे हे पापड तयार होते. फॅनच्या हवेखाली वाळू शकता आणि उन्हामध्ये सुद्धा तुम्ही वाळून घेऊ शकता. तळल्यानंतर पाहू शकता साईजला मस्त असे फुललेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. कोणताही चीक न करता न शिजवता खूपच झटपट असा हा साबुदाणा पापड बनवून तयार होते. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका.